मंचर खर्डी नाल्याला पूर आल्यामुळे जो खांडवण जो वस्ती आहे बांधखेलेमळा खांडवण वस्ती, तर तिथे आता आपण उभे आहे आणि हा जो पूल आहे तो पूर्णपणे वाहून गेल्यामुळे संपर्क तुटलेला आहे. आजूबाजूच्या जे बांधखेले कंपनी किंवा इतर तर त्यांना येणे जाण्यासाठी दुरून यावं लागतं मंचर शहरात. हा पूल साधारण बुधवारी पहाटे वाहून गेल्याचं सांगण्यात आलं. तर मोठ्या प्रमाणात खर्डी नाल्याला पाणी आल्यामुळं हे पूर्ण ओढ्याचं स्वरूप कशा पद्धतीने पहा. साधारण 2 किंवा 3 पूल वाहून जाऊन शासकीय मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. जो खर्डी नाला आहे बेकेमळा निगुटवाडी किंवा बाकीच्या वाड्या वस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तिथून पुराचे पाणी येथे आले आणि हा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दळणवळणाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. जो महात्मा गांधी विद्यालय आणि अण्णासाहेब आवटे कॉलेज जुना पुणे नाशिक रस्ता, तर तिथून हे पाणी पुढं नदीला जातं, म्हणजे एकलहऱ्याच्या शिंदेवाडीच्या तिथून. तर पूर्णपणे हे पाणी आता जे पुराचं पाणी तर मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि हा जो पूल वाहून गेल्यामुळं मोठं नुकसान पाहावयास मिळतं आहे. साधारण 3 पूल वाहून गेले आहेत आणि त्यामुळे शेतीचा प्रश्नसुद्धा गंभीर झाला आहे. शेतीमाल काढणं किंवा दूध वाहतूक करणं हाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि येथील शेतकऱ्यांना हा माल मंचर बाजारपेठेत किंवा पुणे बाजारपेठेत पाठवण्यासाठी दूरवरून यावं लागतं. हा पूल साधारण पहाटे वाहून गेल्याचं येथील स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. जो मंचरचा जो बाजार भरतोय आठवडे बाजार रविवारचा, तेथील हा ओढा आहे आणि त्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पूर आला आहे आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झाले. आजूबाजूला शेतीचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.